मित्रांनो, चालू घडामोडी या विषयावर आपण हे बघणार आहोत. चालू घडामोडी काय आहेत आपण हे बघणार आहोत या व्हिडिओमधून. व्हिडिओ बघणाऱ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर 2025 मध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजना म्हणजे PMIS अजूनही अधिक लोकप्रिय होत आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच कर्नाटकीन हंपी येथे 60हून अधिक इंटर्नशिपचा संवाद साधला. हे विविध पार्श्वभूमीतून आले आहेत आणि भारतातील काही सर्वोत्तम कंपन्यांसाठी काम करतात. ह्या संभाषणातून हे स्पष्ट झाले आहे की योजना तरुणांना कौशल्य मिळवण्यास आणि शक्तिशाली वाटण्यास कशी मदत करते. आता 2 नंबरचं आहे. अलीकडच्या उपग्रह डेटावरून असे दिसून आले की दक्षिण इराणमधील तपखान ज्वालामुखी जो मृत मानला जात होता तो पुन्हा जीवनाचे संकेत देऊ लागला आहे. जुलै 2023 ते मे 2024 दरम्यान त्याच्या शिखरावरील जमीन 9 सेंटीमीटरने वाढली. या वाढीचा अर्थ असा आहे की भूगर्भातील वायूचा दाब वाढला आहे. शास्त्रज्ञ आता म्हणतात की तपठाण नामशेष होण्याऐवजी सुप्त होत आहे. निकालावरून असे दिसून आले आहे की ज्वालामुखीला ज्यावेळी पूर्वी दुर्लक्ष केले गेले होते त्यावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता तिसरा पॉईंट आहे. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम म्हणजे KIUG राजस्थानमध्ये 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 25 दरम्यान आयोजित केले जातील. जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या स्पर्धेचे आयोजन करतील. 5,000हून अधिक खेळाडू, 23 पदकं खेळामध्ये आणि खो खो या प्रदर्शनामध्ये कार्यक्रम भाग घेतील. यावर्षी खेळामध्ये बीच व्हॉलीबॉल, कॅनोइंग आणि कायाकिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. धन्यवाद.